ओम श्री साईराम. सत्य साई वाहिनी. प्रकरण 4. अद्भुतांचं अद्भुत. भारतीयांचा विश्वास आहे की ते प्रत्येकजण आत्मा आहेत. ते जाणतात की तलवार आत्म्याला कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वायू शुष्क करू शकत नाही. आत्म्याला सीमा नाही. त्याचा केंद्रबिंदू देहात आहे, पण परीघ कुठेही नाही. मृत्यू म्हणजे आत्म्याचं एका शरीरातून दुसऱ्या शरीरात स्थानांतर, हा प्रत्येक भारतीयाच्या मनातील दृढ विश्वास आहे. आत्मा भौतिक किंवा सांसारिक मर्यादांच्या किंवा नियमांच्या अधीन नाही. तो स्वभावतः मुक्त, निर्बंध आहे, पावन आहे, शुद्ध आहे, परिपूर्ण आहे. परंतु भौतिक पदार्थांशी संबंध असल्यामुळे तो कल्पना करतो की तो सुद्धा भौतिक पदार्थ आहे. हे रहस्य भेदणं आणि या चमत्काराचं स्पष्टीकरण करणं हे कोणाच्याही क्षमतेच्या पलीकडे आहे. परिपूर्ण आत्मा तो अपूर्ण आहे, अंश आहे, असमग्र आहे, या भ्रांतीमध्ये कसा सापडू शकतो? अपूर्णतेची जाणीवच कधीही उद्भवू शकत नाही असं घोषित करणाऱ्या भारतीयांवर काही जण अवघड स्थितीतून निसटण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप करतील. ते म्हणू शकतील की सत्याबद्दल अज्ञान लपवण्याची ही त्यांची क्लुप्ती आहे. जे विशुद्ध, अखंड आहे ते आपला स्वभाव अंशमात्रसुद्धा कसा हरवू शकेल? भारतीय सरळ, निष्कपट असतात आणि त्यांचा स्वभाव क्वचितच कृत्रिम असतो. ते एखाद्या परिस्थितीतून निसटण्यासाठी दिखाऊ सबबींचा वापर करण्याचा कधीही प्रयत्न करणार नाहीत. कोणत्याही प्रश्नाचा शूरपणे सामना करण्याचं धैर्य त्यांच्यामध्ये आहे. म्हणून उपरोक्त प्रश्नाचं उत्तर असं आहे, ही भ्रांती घडू शकत नाही. परिपूर्णावर अपरिपूर्णतेचा आरोप करण्याच्या चुकीला काही आधार नाही. आत्मा ही परिपूर्ण वस्तू कधीही स्वतःची उणा किंवा पूर्णापेक्षा कमी अशी कल्पना करू शकणार नाही, किंवा तो स्वतः मर्यादित आहे किंवा त्याच्यावर आच्छादिलेल्या ज्या कोशाचा तो गाभा आहे तो कोश त्याला नियंत्रित करतो असा विचार करणार नाही. आपल्याला देहतादात्म्य आहे हे प्रत्येक जण जाणतो. ही भावना कशी उद्भवली आणि कायम राहिली हे कोणी सांगू शकेल का? या प्रश्नाचं समाधान कोणीही प्रस्तुत करू शकत नाही. काही जण म्हणतात की ही ईश्वरेच्छा आहे. हे उचित उत्तर नाही. मला माहीत नाही हे सरळ उत्तरसुद्धा ही ईश्वरेच्छा आहे असं म्हणण्यासारखंच आहे. दोन्ही उत्तरं ऐकून ज्ञानात भर पडू शकत नाही. शेष राहतं ते हे, व्यक्तीमधील आत्मा, जीवात्मा हा नित्य, परिपूर्ण, अमर्त्य, अनंत आहे. त्याचा मृत्यू नाही. हा आभास म्हणजे त्याच्या केंद्रबिंदूचं स्थलांतर होणं होय. आपली प्रस्तुत स्थिती पूर्वजन्मातील कर्मांनी निश्चित केली आहे. त्याचप्रमाणे आपली भविष्यातील परिस्थिती सद्य कर्मांनी निश्चित होते. एका जीवनातून दुसऱ्या जीवनामधील काळात, एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूमधील काळात व्यक्तीची प्रगती किंवा अधोगती होते. व्यक्ती विकसित होते किंवा संकुचित होते. क्षुब्ध सागरात सापडलेल्या दुर्बल जहाजाप्रमाणे माणूस एखाद्या महाकाय लाटेच्या फेसाळ शिखरांवर चढतो आणि दुसऱ्या क्षणी प्रचंड वेगाने अतिगहन गर्तेमध्ये फेकला जातो. हे उत्थान आणि पतन निश्चितच त्याच्या सत्कर्मांचं आणि दुष्कर्मांचं फल असतं. हे अमृतपुत्रांनो, ऐका. भ्रांती आणि अंधकार यांच्या कार्यक्षेत्राच्या अतीत राहणाऱ्या सर्वश्रेष्ठ व्यक्तीचा, पुराण पुरुषाचा साक्षात्कार घडलेल्या ऋषींच्या उपदेशातील उत्तर ऐका. हे मानवानो, बंधूंनो, मृत्यूच्या परंपरेतून मुक्त होण्यासाठी त्याला जाणणं हाच एक उपाय आहे. आपण पापी आहोत अशी कल्पना करू नका, कारण तुम्ही शाश्वत आनंदाचे वारस आहात. तुम्ही ईश्वराच्या प्रतिमा आहात, अक्षय आनंदाचे भागीदार आहात. तुम्ही स्वभावतःच पावन, नित्य, परिपूर्ण आहात. तुम्ही खरोखर भूतलावरील ईश्वर आहात. अशा स्वतःला पापी म्हणण्यासारखं दुसरं मोठं पाप काय असेल? ज्या वेळेला पापी या संज्ञेचा स्वीकार करता त्यावेळी तुम्ही स्वतःचा अपमान, अनादर करत आहात. उठा. आपण मेंढरो आहोत या भावनेचा त्याग करा. या भ्रांतीमध्ये सापडू नका. तुम्ही आत्मा आहात. तुम्ही अनादी, अनंत, अमृतत्वाचे बिंदू आहात.
सर्व भौतिक वस्तू तुमच्या अधीन आहेत, तुम्ही त्यांच्या अधीन नाही. हे ऋषींचे शब्द आहेत. या सत्याची अनुभूती नसलेल्या लोकांना ही भारतीय व्याख्या कशी जाणता येईल? ईश्वराला पिता, माता, गुरु, मित्र आणि प्रियतम मानून महान आत्मशक्ती प्राप्त केलेले भारतीय सौभाग्यशाली आहेत. त्यांनी ईश्वराची प्रस्तुत जीवनात आणि नंतरसुद्धा सर्व गोष्टींपेक्षा किंवा सर्व जणांपेक्षा प्रिय म्हणून आराधना केली आहे. केवळ इंद्रिय सुख जाणणाऱ्यांना हे परमसत्य कसं उमगणार? इंद्रिय सुखाची वासना या सत्याला अंतर्चक्षुपासून आच्छादित करते. ही वासना अनेक मार्गांनी विकसित होऊन अधिकाधिक कामना उत्पन्न करते आणि अधिकाधिक कर्मांना प्रोत्साहन देते. यामुळे सत्य गडद आवरणाने आच्छादिलं जातं. या आवरणाची जाणीव ही आध्यात्मिक प्रगतीमधील उच्च स्थिती आहे. वेदांतामधील हे माया तत्व आहे. हे सत्य स्वप्रमाणित असूनसुद्धा या आवरणाने ते अतिप्राचीन कालापासून माणसापासून लपवलं आहे. हा मुख्य अडथळा आहे. हे युगांपासून भारतीयांना आढळलं आहे. या आवरणाला दूर करून सत्य कसं जाणावं? भारतीयांना माहीत होतं की याचं समाधान बाह्य भौतिक जगामध्ये नाही, म्हणून तिथे शोध घेणं व्यर्थ आहे. बाह्य जगात युगानुयुग घेतलेला शोधसुद्धा फलदायी ठरणार नाही, कारण केवळ अनुभवच निश्चित प्रत्यय देऊ शकतो. अनुभव प्राप्त करण्यासाठी भारतीयांनी तपस्या आणि नियमबद्ध विचारणेचा मार्ग सत्याचं ज्ञान होईपर्यंत अवलंबिला आणि ते ज्ञान त्यांनी सर्व जगाला घोषित केलं. त्यांनी इंद्रियांचे आवेग आणि भौतिक जगातील सक्रिय संबंधांच्या अनेक आकर्षणांचा त्याग केला. त्यांनी जगाला हा पाठ दिला. भारतीय द्रष्ट्यांसाठी हे रहस्य जाणताना मानवी मन हे उपकरण होतं. हे त्यांनी संचित केलेल्या ज्ञानाचं मूलतत्व आहे. यासाठी मनाचाच उपयोग करून त्याचा स्वभाव आणि विशेष लक्षणं यांचा अभ्यास करणं अत्यावश्यक ठरलं. त्यांनी शीघ्र जाणलं की बाह्य जगताचा अभ्यास त्यांना प्रगतीपथावर कुठेही नेणार नाही. त्यांनी चेतनेच्या अंतर्गत क्षेत्रांकडे आपलं अवधान वळवलं. अशा प्रकारे त्यांनी वेदांतिक रचनेची आधारशिला स्थापिली. हाच वेदांतिक चौकशीचा प्रारंभ होता. सत्य अन्य ठिकाणी शोधण्याची आवश्यकता नाही, ते मानवामध्येच शोधा. तो अद्भुतांचा अद्भुत आहे. मानवामध्ये जे नाही ते बाहेर कुठेही असू शकणार नाही. त्याच्या बाहेर जे दृश्यमान आहे ते सर्व त्याच्या अंतर्गताचं स्थूल प्रतिबिंब आहे. ईश्वर जगताच्या बाहेरून त्याचं परिपालन करतो असा प्राचीन विश्वास होता. भारतीय दृष्ट्यांनी याचं साधनेद्वारा परीक्षण करून जाहीर केलं की ईश्वर जगतामध्ये आणि जगताचाच आहे. ईश्वर मानवाच्या बाहेर नाही, किंबहुना तो मानवाचा आंतरिक गाभा आहे. ही आध्यात्मिक जगताला भारतीयांची प्रथम देणगी आहे. त्यांनी घोषित केलं की जिथे त्याने स्वतःला स्थापिलं त्या हृदयापासून ईश्वराला वेगळं करणं अशक्य आहे. तो आपल्या आत्म्याचा आत्मा आहे, प्रत्येकाचं आंतरिक सत्य आहे. जे वेदांतिक तत्त्वज्ञानाच्या सर्वोच्च साक्षात्काराचा अर्थ जाणू इच्छितात त्या इच्छुकांनी काही मूलभूत विचार जाणणं आवश्यक आहे. तत्त्वज्ञान म्हणजे एक ग्रंथ नाही की कोणा एका माणसाचं कार्य नाही. सर्वश्रेष्ठ मनूने भारताला ब्रह्मावर्त, ब्रह्माचं क्षेत्र असं नाव दिलं. ते आध्यात्मिक क्षेत्र जिथे त्या अंतस्थ एकमेवाचा आणि अत्युत्तम तत्वाचा शोध उगम पावला आणि यशस्वी झाला. या शोधामध्ये निमग्न ऋषींच्या आनंदप्रद समुदायांचा अन्य खंडामधील अभियानाचा आरंभ या भारतापासून झाला. विशाल पर्वतराजीमधून उगम पावणाऱ्या महानद्यांप्रमाणे उच्चतम सत्याच्या शोधार्थ असलेली आध्यात्मिक साधना वाहिनी याच देशातून प्रवाहित झाली. मेघांच्या गर्भातून प्रगट होणाऱ्या गर्जनांच्या आत्मविश्वासाने आणि शौर्याने या देशाने आपला आध्यात्मिक संदेश जगाला उद्घोषित केला. ज्यावेळी शत्रुशक्तींनी भारतावर आक्रमण केलं त्यावेळी या पवित्र देशाने ते प्रहार सहन केले. त्याला आपल्या शूर छातीवर आक्रमणाचे प्रथम वार झेलावे लागले. अनेकदा या देशाला आक्रमक आघात सहन करून गहन क्षती सहन करावी लागली. परंतु तरीसुद्धा या देशाने या मार्गावरील कीर्ती, गौरव आणि शक्ती पूर्णपणे गमावली नव्हती. या देशातून समत्वभाव आणि कारुण्य
यांच्या मूर्ती समान श्रेष्ठ नानकांनी आपल्या अतिअद्भुत प्रेम संदेशाचा बोध दिला. सर्वांना समाविष्ट करणारं त्यांचं हृदयपुष्प या देशात विकसित झालं. या देशाची संतती, संस्कृतीचे वारसदार असलेल्या भारतीयांनी आपले बाहू पसरून केवळ हिंदू जगतालाच नव्हे तर मुस्लिम जगतालासुद्धा प्रेममय आलिंगन दिलं. अंतिम क्षणापर्यंत हिंदू संस्कृतीचे शूर आधारस्तंभ म्हणून तळपणाऱ्या लोकांमध्ये गुरु गोविंद सिंगांचं नाव अग्रणी आहे. ज्या घोर शक्तीने त्यांना आपले आणि आपल्या प्रियजनांचं रक्त व्हायला लावलं, त्यांच्यामुळे विचलित न होता ज्यांच्यासाठी या यातना सहन केल्या, त्या साथीदारांनी त्यागल्यावर त्यांच्याविरुद्ध एकही अपशब्द न उच्चारता त्यांनी दख्खनात प्रवेश करून घायाळ सिंहाप्रमाणे प्राणत्याग केला. त्या श्रेष्ठ पुरुषाची कीर्ती या धर्तीवर दिगंत राहो. असे उत्कृष्ट मार्गदर्शक सर्व मानवजातीला ऋणबद्ध करतात, कारण ते सर्व जगातील सर्व लोकांचं सर्वोच्च हित साधतात. ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती अद्वितीय अस्तित्व असते, त्याप्रमाणे प्रत्येक देशाला सुद्धा अद्वितीय व्यक्तिमत्व असतं. प्रत्येक व्यक्ती अन्य व्यक्तींपासून काही गोष्टींमध्ये भिन्न असते आणि तिच्या स्वतःच्या विशेष लक्षणांनी संपन्न असते. त्याचप्रमाणे प्रत्येक देशामध्ये काही विशेष लक्षणं असतात, जी अन्य देशांमध्ये सापडत नाहीत. प्रत्येक व्यक्तीला समष्टीचा भाग म्हणून एक निर्धारित भूमिका वठवावी लागते. तिची स्वतःची पूर्वकर्म किंवा क्रिया तिच्यासाठी एक विशिष्ट मार्ग निर्धारित करतात. याचप्रमाणे राष्ट्रांचा इतिहास असतो. प्रत्येक राष्ट्राला नियतीने पूर्वनिर्धारित केलेली भूमिका वठवावी लागते. प्रत्येक राष्ट्राला स्वतःचा विशेष संदेश विश्व समुदायाला द्यावा लागतो. म्हणून अन्य कोणत्याही गोष्टींपेक्षा त्या राष्ट्राची भूमिका विश्वशांती आणि आनंदाच्या वाद्यवृंदामध्ये त्यांनी गायचं गीत हे भारतीयांनी जाणणं महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही बालकथांमध्ये काही सर्पांच्या फण्यावर मणी असतात आणि जोपर्यंत हे फणे त्या मण्यांनी अलंकृत असतात तोपर्यंत त्या सर्पाला ठार मारणं अशक्य असतं हे ऐकलं असेल. ही कथा तुमच्या स्मरणात राहू द्या. त्यामुळे भारतीय आध्यात्मिक संस्कृतीचा टिकाव ही मानवी इतिहासातील सर्वात अलौकिक घटना तुम्हाला समजून घेता येईल. जय साईराम.